काल मुंबईतल्या बीकेसीतल्या सभेनंतर आज ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते। आमची सत्ता आल्यास आम्ही राम मंदिरावर बुलडोझर नाही चालवणार, उलट राम मंदिराचं अपूर्ण बांधकाम पूर्ण करू अशी भूमिका इंडिया आघाडीने स्पष्ट केली। तसंच इंडिया आघाडीची सत्ता आल्यास देशभरात सरसकट एकच जीएसटी लागू केला जाईल असं आश्वासन काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलं आहे। मोदी जी ने मेरे बारे में कहा है, मुझे भी उन्होंने नकली संतान कहा है, तो क्या जो उनके अगल बगल में सारे लोग बैठे थे उनको उनका ये सब ज्याला मराठीत अकलेचे तारे म्हणतात, पण मी म्हणणार नाही, कारण तारे दाखवायला सुद्धा अक्कल असावी लागते। त्यांना अक्कल नाही आहे, कारण ते मला नकली म्हणतात, म्हणून मी त्यांना बेअक्कली म्हणतोय। तो उनको ये मंजूर है, कुछ भी बकते जा रहे। और जैसे वो जो कह रहे हैं कि इंडिया आघाड़ी की सरकार आएगी तो कांग्रेस राम मंदिर पर बुलडोजर चलाएगी, ये होगा नहीं। पहले तो हमारी सरकार राम मंदिर का काम पूरा करेगी, जो उन्होंने आधा अधूरा किया है वो तो पूरा करेगी। आज सामाजिक ऐक्य हा जो विषय आहे तो सगळ्या देशवासियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रधानमंत्री पदाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी त्या संदर्भात तारतम्य दाखवायची आवश्यकता आहे। दुर्दैव आहे की हे पहिले प्रधानमंत्री आहेत की या संबंधीचं तारतम्य दाखवत नाहीत आणि सामाजिक, धार्मिक, भाषिक ऐक्याला प्रोत्साहन देत नाहीत। किसानों पर जीएसटी पूरी तरह हटा दिया जाएगा, क्योंकि फर्टिलाइज़र पे, ट्रैक्टर पे, जो भी किसानों के इक्विपमेंट्स हैं उस पे हम जीएसटी पूरा हटा देंगे। और अगर हम गठबंधन की सरकार आएगी तो हमारा लोग जीएसटी को बदलकर एक सरल सिंगल रेट वाला जीएसटी सबके लिए लागू किया जाएगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।